नसरापूर प्रकरण एकीकडे ताजं असताना दुसरीकडे सोलापुरात देखील एक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। खरं तर एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावरती अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। सोलापुरातील जोडभावीपेठ पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर 11 वर्षीय मुलावर एका नराधम आरोपीने त्याला आमिष दाखवून त्याच्या घरी नेलं आणि घरी नेऊन त्याच्यावरती अनैसर्गिक अत्याचार जो आहे तो केल्याची घटना समोर आलेली आहे। सिद्धाराम उर्फ सिद्धय्या सलगर असं या नराधम आरोपीचं नाव आहे आणि त्या परिसरात राहणाऱ्या एका महिलेने हा सर्व गैरप्रकार पाहिल्यानंतर आरडाओरडा करत आजूबाजूच्या लोकांना जे आहे ते जमा केलं आणि त्यानंतर या संबंधित आरोपीला जो आहे त्या पोलिसांनी अटक केलेली आहे। खरं तर काल या संदर्भातला गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे आणि या आरोपी सिद्धाराम सलगर याला 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। खरं तर एकीकडे अल्पवयीन मुली ज्या आहेत त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्या सातत्यानं समोर येतानाच आता अल्पवयीन मुलं देखील असुरक्षित असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच कायदा सुव्यवस्था जरी कडक असला तरी जी वृत्ती आहे नराधमांची ती मात्र कुठेही बदलताना दिसत नाही। त्यामुळे ठोस अशा उपाययोजनांची गरज असल्याची नागरिकांमधून भावना व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।